हॅलो नमस्कार, मी प्रज्ञानिता मधुकर आहे. तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर काल होता आमचा रेनबो डे म्हणजे कलर डे, चॉकलेट डे आणि तो कालच संपला. आज आहे सायन्स एक्झिबिशन आणि रांगोळी कॉम्पिटिशन, ड्रॉइंग कॉम्पिटिशन पण आहे. मी रांगोळीत पार्टिसिपेट केलं आहे आणि राहिली गोष्ट सायन्स एक्झिबिशनची, तर त्यात मी पार्टिसिपेट केलेलं नाही आहे. बट जे सौरभनं केलं आहे त्याचा मी त्याला पोस्टर बनवू लागत होती, तुम्हाला दाखवते. आणि या लास्ट व्हिडिओमध्ये सगळे अचानक घाबरले बिकॉज मी उठली आणि माझा पाय लागून स्टूल पडला आणि त्याचा खूप मोठा आवाज झाला. तर त्याच्यानंतर मग मी तो पोस्टर कंप्लीट केला. जसं मला त्यानं लिहून दिलं तसं मी स्पेलिंग वगैरे लिहून तो कंप्लीट केला. आणि देन अचानक पोस्टर बघताना लक्षात आलं की मी ते इको लिहिलंय. मग त्याला ते विचारलं की नक्की तुला इको फ्रेंडलीवालं लिहायचंय की व्हॉइसवालं किंवा साऊंडवाला इको ते लिहायचंय. देन कळालं की त्याला साऊंडवाला नाही लिहायचंय, इको फ्रेंडलीवाला लिहायचंय. मग आम्ही परत थोडासा जुगाड करून आमचा जो पोस्टर आहे तो व्यवस्थित केला. तर आमचं जे चंद्रयान आहे त्याला डायरेक्ट TYB फार्मचं नाव यांनी देऊन टाकलेलं आहे. म्हणजे कोणा केलं तर सौरभ यांनीच आहे, पण नाव सगळ्यांचं दिलं आहे. आणि इथं खाली त्या लोकांनी हे सगळं मांडलं आहे, म्हणजे सेटअप खाली केलं आहे. म्हणजे खरं तर या लॅबमध्ये इथं कॉम्पिटिशन आहे, बट त्यांनी खाली मांडलं आहे बिकॉज ते खरंच परफॉर्म करून दाखवणार आहेत, चंद्रयान उडवून दाखवणार आहेत. मी त्याचाही व्हिडिओ नक्कीच इथे टाकेल, काय कसं होतं आहे ते. सो स्टे ट्यून, बघा आज काय काय होतं आणि मी काय रांगोळी काढते हेही बघा. आणि त्याच्यानंतर काही कामानिमित्त मी पण खाली गेले होते आणि तिथं गेल्यावर समजलं की पहिलं जे इव्हॉल्युशन आहे ते आमच्याच ह्याचं होणार आहे. त्यामुळं सगळे टीचर लोक, सगळे स्टुडंट तिथं आले होते. म्हणजे तिन्ही फ्लोअरवर सगळे उभे होते आणि सगळे खालीच बघत होते नक्की चाललं काय. त्याच्यानंतर मग सौरभनं, ओमनं, विशालनं, ऋतुजानं या सगळ्यांनी प्रोजेक्टबद्दल माहिती सांगितली. प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्ह, प्रिन्सिपल सगळं सांगितलं. त्यांचं ते डिस्कस करून झाल्यानंतर त्यांना प्रश्न विचारले, त्याचे आन्सरही देऊन झाले. देन खरंच जसं नासात इस्रोमध्ये पूजन होतं मिसाईलचं, तसं मिसाईलचं पूजन वगैरे करण्यात आलं आणि त्याच्यानंतर आमचं मिसाईल उडवण्यात आलं. आणि खरंच इतकं प्रेशर क्रिएट झाल्यासारखं झालं की इतकी लोक बघतायत मिसाईल उडायलाच हवं आणि फायनली आमचं मिसाईल उडालं. इतका भारी क्षण होता, म्हणजे अगदी काही सेकंदाचा, पण इतकी हॅपीनेस देऊन गेला ना, खूप आनंद झाला आणि ते बघायला पण खूप मजा आली. तर मी खाली आले होते कारण आमचं जे यान आम्हाला उडवायचं होतं ते आम्ही असं मध्येच मांडलेलं, म्हणजे ते वर जाऊ शकेल. बाकीचं सगळं सायन्स एक्झिबिशनवर चाललं आहे आणि फायनली आमचा जो प्लॅन होता तो सक्सेसफुल झाला. मी व्हिडिओ याच्या आधी तर लावलेलेच असतील आणि तुम्हाला कसं वाटलं हेही मला कमेंट करून सांगा. तर आता मी चालली आहे वर बिकॉज मला थोडीशी डान्स प्रॅक्टिस पण करायची, म्हणजे डान्स बसवायचा आहे, प्रॅक्टिस नंतरची गोष्ट. आणि रांगोळीकडे पण जायचं आहे. सो चला बघूया अजून दिवसभरात काय काय होतं आहे ते. तर रांगोळी कॉम्पिटिशनसाठी ना खूप सारे विषय होते, पण माझं काल असं चाललेलं जायचं नाही जायचं, माझं काही फिक्स नव्हतं. त्यामुळं नंतर असं झालं नाही जायचंच आहे. सो एंड टायमिंगला मला काही सुचतच नव्हतं की मी काय काढू शकते. सो मी एकदम सोपं हे घेतलं आहे, म्हणजे खूप सारे टॉपिक होते. त्या टॉपिकसाठी मला इनोव्हेटिव्ह काहीतरी सुचवावं लागलं असतं की काय काढेल. सो मी डायरेक्ट एकदम सोपं टॉपिक घेतला आहे की मी शरद पवार साहेबांचं चित्र काढेल. सो चला बघूया खरंच मला जमतं आहे का आणि काय आउटपुट येतं ते. स्टे ट्यून. तर माझं आत्ता इतकं काढून झालं आहे, जसं की मी स्टार्टिंगच्या व्हिडिओत म्हटलेले मला हे इझी काम वाटलेलं म्हणून मी फर्स्ट टाईम असं पोर्ट्रेट काइंड ऑफ चित्र काढायचं ठरवलं. बट आता काढायला लागलं असं वाटायला लागले गणनात तर नाही ना, बट चला इथपर्यंत तर खूप छान झालं आहे. आता बघूयात कसं होतं आहे. स्टे ट्यून. तर विषय असा होता की खूप सारे विषय होते आणि त्यातून सगळ्यांनी खूप वेगवेगळे विषय घेऊन सगळ्यांची सुद्धा रांगोळी काढायची चाललेली आहे. माझी रांगोळी झालेली आहे, 1 मिनटं मी दाखवते. तर असं काहीसं फायनल आउटकम आहे माझ्या रांगोळीचं. तर मी तर खुश आहे माझ्या रांगोळीला घेऊन आणि फायनली माझ्या एक्सपेक्टेशनसारखी रांगोळी काढून झालेली आहे. सो चला आता बाकीच्यांच्याही रांगोळ्याच बघूयात आपण आणि जर अजून दिवसात मी काही केलंच तर तेही मी दाखवेल. सो स्टे ट्यून. आणि हा सगळ्यात मेन मला नक्की कमेंट करून सांगा की कशी आली आहे माझी रांगोळी. सो थँक्यू.
तर फायनली माझी रांगोळी काढून झालेली आहे. तिथे कॉम्पिटिशनच्या तिथून मी बाहेर पण आलेली आहे आणि हा व्लॉग मी इथंच संपवेल. नक्की मला कमेंट करून सांगा की या व्हिडिओतला तुम्हाला बेस्ट पार्ट कोणता वाटला, माझी रांगोळी कशी वाटली हेही कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.